ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 22 लाखाचा अवैध गुटखा जप्त, 33 लाखाच्या मुद्देमालासह ट्रक पोलिसांच्या ताब्यात। राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। इंदोरहून अकोल्याच्या दिशेने जाणारा गुटख्याने भरलेला ट्रक खामगाव येथील टेंभुर्णा फाट्याजवळ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून पकडला। या कारवाईत गुटखा आणि ट्रकसह एकूण 33,46,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक MP09GH 8165 हा इंदोर येथून अकोल्याकडे जात होता। या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करून संशयित ट्रक थांबवला। पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोणी आढळून आल्या। 40 पोते गुटखा, 10 पोते तंबाखू असा एकूण 22,46,400 रुपये किमतीचा प्रतिसाठा जप्त करण्यात आला। तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 33,46,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक ब्रिज गोपाल गुलजार सिंग यदुवंशी याला ताब्यात घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा गुटखा कोठून आला आणि तो अकोल्याकडे पोहोचवण्यात येणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत।